नमस्कार मित्रांनो, मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या 10 जूनच्या भागामध्ये मित्रांनो, आता इथं ज्योतिराव खूप आजारी असतात. तरीसुद्धा ते रात्रीचं कचेरीमध्ये काम करायला गेलेले असतात आणि त्यांना खूप खोकला येत असतो. तर तेव्हा त्यांच्यासोबत बसलेला एक जण उठतो आणि म्हणतो, "अहो ज्योतिराव", आणि त्यांना तो पाणीसुद्धा देतो. तर तेव्हा ज्योतिराव पाणी पितात. तर तेव्हा तो म्हणतो, "अहो तुम्हाला तर ताप भरलेला आहे. जा घरी जाऊन आराम करा." तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, "हे काम बाकी आहे अजून." तर तेव्हा तो म्हणतो, "अहो काम कुठे पळून जात नाही हो, काम उद्या करा." तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, "काम उद्यावर ढकलून कसं चालेल? बरा आहे मी." असं म्हणून ते परत आपल्या कामाला सुरुवात करतात. तर इकडे मात्र तात्यासाहेब तिजोरीमधून ₹5 काढून घेतात आणि ते चाललेले असतात. तर तेव्हा काकासाहेब तिथे येतात आणि विचारतात, "तात्या, किती रुपये आहेत?" तेव्हा तात्यासाहेब सांगतात, ₹5. तर तेव्हा काकासाहेब म्हणतात, "छान, आणि कुठे निघालास?" तर तेव्हा तात्यासाहेब सांगतात, "ज्योतिरावांच्याकडे." तर काकासाहेब ओरडतात आणि विचारतात, "कशाला?" आणि तोही भरलेला बटवा घेऊन. तेव्हा तात्यासाहेब म्हणतात, "त्यांना देणगी देणार आहे मी." तर काकासाहेब जास्तच चिडतात आणि म्हणतात, "देणगी? 5 बंद्या रुपयांची देणगी? तात्या, 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 तुझे डोके ठिकाणावरती आहे काय?" आणि त्याच वेळेला मित्रांनो, इकडे पार्वती आणि सावित्रीमाई बसलेले असतात. तर तेव्हा पार्वती विचारते, "10 रुपयात काम झालं?" तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, "होय, 10 रुपये म्हणजे किती आणि ठाव आहे?" तर तेव्हा पार्वती म्हणते, "नाही, किती?" असं ती विचारते. तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, "मी सांगते, 10 रुपये म्हणजे 16 आणं आणि 1 आणं म्हणजे 6 पैसं." तर तेव्हा पार्वती "होय होय" असं म्हणत असते. तर सावित्रीमाई म्हणते, "आता सोनं बघा किती आहे?" ₹8 तोळा. म्हणजे किती आणं झालं? आणि म्हणते, "थांबा सांगते हं." असं म्हणून ती मनातल्या मनात आता गणित करू लागते आणि पार्वती तर थक्क होऊनच तिच्याकडे बघत असते. तर तेव्हा सावित्रीमाई गणित करते आणि सांगते, "128 आणं. बघा केवढं महाग आहे सोनं." तर तेव्हा पार्वती म्हणते, "बया, जाऊबाई किती हो अभ्यास तुमचा?" आणि यांचं इकडं असं चालू असतं आणि इकडे काकासाहेब तर तात्यासाहेबांच्यावरती अजून ओरडतात. म्हणतात, "इकडे आणतो बटवा. अरे वाडा दिलास तो दिलास, त्याचे भाडे आणि दूरच, वरती ही दौलत त्याला देतोयस." तर तेव्हा तात्यासाहेब म्हणतात, "दौलत जादा? अहो बाबा, छंदी फंदी लोक नाचगाण्यावरती दौलत जादा करतात. पण मी एका सत्कार्यासाठी ही देणगी ज्योतिरावांना देणं करत आहे." तर तेव्हा काकासाहेब म्हणतात, "पण मी म्हणतो, नाच गाण्यासाठीच दौलत जादा केली तर चालेल मला. पण हे मुलींच्या शाळेसाठीचं दुष्कृत्य का करतोयस तात्या?" तर तेव्हा तात्यासाहेब म्हणतात, "दुष्कृत्य? अहो बाबा, मुलींच्या शाळेसाठी दिवस रात्र कष्ट घेत असताना ज्योतिरावांना काय उत्पन्न मिळणार आहे? ही ₹5 ही काय त्यांच्यासाठी एवढी फार मोठी रक्कम नाहीये. अहो त्यांचे शिक्षण एवढे झालेले आहे. सरकारी नोकरीत लागले तर हवा तेवढा पैसा कमवू शकतील ते." तर तेव्हा काकासाहेब म्हणतात, "मग कोणी अडवले त्यास?" तर तेव्हा तात्यासाहेब म्हणतात, "स्त्रियांच्या गुलामीने." तर त्याच वेळेला इकडे मित्रांनो, आता ज्योतिराव परत आपलं काम सुरू करतात. तर तेव्हा ते जे गृहस्थ असतात ते परत जाऊन आपल्या जागेवरती बसतात. पण ज्योतिरावांना त्रास तर मात्र होतच असतो. आणि इकडे मित्रांनो, आता पार्वती सावित्रीमाईला विचारते, "जाऊबाई, तुम्ही ते मिशेलबाई आणि मीराबाई यांच्याबरोबर बोलत असाल ना व?" तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते इंग्रजीमध्ये, "अहो बोलते की थोडं थोडं." तर पार्वती एकदम उत्सुक होते आणि विचारते, "कसं मला सांगा ना?" तर सावित्रीमाई म्हणते, "सांगते हां. हे बघा, मी जेव्हा जाते ना तर तेव्हा त्यांना म्हणते, गुड मॉर्निंग, हाऊ आर यू?" मग त्या म्हणतात, "आय एम व्हेरी वेल, थँक यू." असं. आणि मग कधी त्यांना बाजारात जायचं असलं ना, की त्या मग मला विचारतात बरं का, "शाल वी गो टू द मार्केट टुडे?" आणि मग म्या म्हणते, "येस." असं बोलतो आम्ही. असं म्हटल्यानंतर तर पार्वती हसूच लागते आणि म्हणते, "जा काय बघा, पण मला काय बी कळलं नाही." असं म्हणून ते हसतच असते. तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, "अहो सोपं आहे की, मी शिकवीन की तुम्हाला." तर तेव्हा पार्वती म्हणते, मला नाही जमायचं बाबा तुमचं हे सगळं काय." तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, "अहो का नाही जमायचं? त्या बोलतात की आपली भाषा. आपल्याला काय अवघड आहे?" तर पार्वती म्हणते, "माझी जाऊ हायच लय भारी बघा." तर सावित्रीमाई म्हणते, "चला काहीतरीच तुमचं." तर इकडे काकासाहेब तर अजून चिडलेलेच असतात आणि म्हणतात, "हे असेच कौतुक होणार त्या ज्योत्याचे आणि सावित्रीचे."
तू आज करतोयस आणि उद्या सारे लोक करणार आणि मला तेच नको आहे. समजले काय? तर तेव्हा तात्यासाहेब म्हणतात, बाबा चांगल्या कामाचे कौतुक हे होतेच. जाऊ द्या मला. तर तेव्हा काकासाहेब म्हणतात, जातोयस तर जा, पण तो बटवा ठेवून जा. समजले काय? तेव्हा तात्यासाहेब म्हणतात, ते शक्य नाही. मी हा बटवा घेऊन जाणार आणि ज्योतिरावांना मदत करणार. आणि एक लक्षात घ्या बाबा, मी ही मदत माझ्या पैशातून करतोय. तर काकासाहेब म्हणतात, तात्या तात्या तात्या, अरे नको होस पापाचा धनी. अरे हा अधर्म आहे, अधर्म. समजले काय? तर तेव्हा तात्यासाहेब म्हणतात, बाबा कोणत्याही पापात आणि कोणाच्याही शापात न अडकणारा जिद्दी मनुष्य आहे मी. आणि त्याच वेळेला इकडे सावित्रीमाई पार्वतीला सांगत असते, अहो काय बी अवघड नाही त्यात. जिद्द असली की समद होतंय. जिद्द पाहिजे, जिद्द. तर तेव्हा पार्वती म्हणते, नाही तुमचं म्हणणं बरोबर आहे, जिद्द पाहिजे. पण जाऊ बाई, ते एवढं बी सोपं नाही बघा. म्हणजे आता तुम्ही लहानपणापासूनच चिवट आहे, लई जिद्दी. आणि म्हणते, आठवते का ते जळकं पुस्तक अजून बी जपून ठेवले तुम्ही? तर सावित्रीमाई हसते आणि म्हणते, होय तर. तर पार्वती म्हणते, आणि म्या तर तात्यासाहेबांची पुस्तकाची पानं फाडून त्यात वान सौदा भरला होता. असं म्हटल्यानंतर या दोघी सुद्धा हसू लागतात. तर पार्वती पुढं म्हणते, पण तुमचं तसं नाही. तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, माझं काय बी नाही यात. मी शिकले, परीक्षा पास झाले, माझा काय बी मोठेपणा नाही बघा. हे मला नवरा म्हणून मिळाले ना, हेच पुण्याई हाय माझी. तर तेव्हा पार्वती सुद्धा म्हणते, खराय. आणि म्हणते, नाहीतर आम्ही फकस्त फुलांनी नाव लिवलं की मार पडतो या बघा. आणि म्हणते, तुम्ही करा की अभ्यास जाऊ बाई. आणि तिला त्या गोष्टीचं खूप वाईट वाटत असतं की राजाराम तसे नसतात ज्योतिरावांच्या सारखे. आणि इकडे मित्रांनो, ज्योतिराव अजून सुद्धा काम करतच असतात आणि त्यांना खूप खोकला येत असतो, त्रास येत असतो. आणि आता तो गृहस्थ म्हणजे ते गृहस्थ जे असतात ते ज्योतिरावांच्याकडे बघत असतात. तर इकडे मित्रांनो, आता तात्यासाहेब काकासाहेबांना म्हणतात, बाबा आपल्या कित्येक पिढ्या शिकल्या सवरल्या, पण आपल्या समाजाला आपण काय दिले? तर काकासाहेब विचारतात, म्हणजे काय द्यायचे समाजाला? हे बघ तात्या, आपण सावकार, घ्यायला बसलोय, द्यायला नाही. समजले काय? तर तेव्हा तात्यासाहेब म्हणतात, तेच म्हणतोय, घ्यायला बसलोय, तेही कसे मुंड्या पिरगाळून. मला हे पटत नाही बाबा. आपण आपल्या समाजाचे देणे लागतोच. आता हेच बघा, ज्योतीच्या घरात ज्योती हा पहिला शिकलेला, पण त्याला ही ज्ञानगंगा सगळ्यांना द्यायची आहे. म्हणूनच म्हणतो बाबा, आपल्यापेक्षा काही पटीने श्रेष्ठ आहे ज्योती आणि कैक पटीने श्रेष्ठ आहे सावित्री. हे 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 सारे ते कोणासाठी करतायत? गोरगरिबांच्यासाठी, गुलाम स्त्रीसाठी. आणि हे असे पुण्याचे कार्य चालू असताना मी काठावरती उभा राहू शकत नाही. हा मी निघालो. तर तेव्हा काकासाहेब म्हणतात, तात्या 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 अजून विचार कर. तेव्हा तात्यासाहेब म्हणतात, पूर्ण विचार झालाय माझा आणि तो विचार या बटव्यात बंद आहे. येतो मी, असं म्हणून ते आता तिथून निघूनच जातात. पण काकासाहेब मात्र खूपच चिडलेले असतात. आणि त्यानंतर मित्रांनो, आता ज्योतिराव इकडे घरी येतात. तर तेव्हा सावित्रीमाई त्यांना लगेचच पाणी देते आणि म्हणते, किती उशीर केलात, इतकं काम कशाला करायचं म्हणते मी. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, काम उरकलं नाही लवकर. आणि पैशांचा बटवा सावित्रीमाईच्या हातामध्ये देत म्हणतात, हे घे 5 रुपये आहेत. तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, 5 रुपये कोणी दिलं? सर कारकुनांनी. पण त्यांनी तर 4 रुपये उचल दिली होती नव, मग हे कोणी दिलं? तर तेव्हा ज्योतिराव सांगतात, तात्यासाहेबांनी दिलं. कचेरीच्या दारातच येऊन बसले होते. विचारलं, एवढ्या रात्री इथं काय करताय? तर मला म्हणाले की तुमच्यातला आणि सर कारकुनांच्यातला करार संपवायला आलोय. त्यांना म्हणला, हो तात्यासाहेब नाही जमणार. 4 रुपये उचल घेतले त्यांच्याकडून. तेव्हा त्यांनी हा बटवा दिला आणि मला म्हणाले, 5 रुपये आहेत, ठेवा. तर सावित्रीमाई म्हणते, पण त्यांनी दिला आणि तुम्ही घेतला? तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, मी परोपरीने सांगून पाहिलं त्यांना. म्हटलं, मैत्री मैत्रीच्या ठिकाणी ठीक आहे, त्यात व्यवहार आणू नका. ते ऐकायलाच तयार नाहीत. तेव्हा सावित्रीमाई म्हणते, अहो तुम्ही सांगायचं त्यांना की मला असे पैसे घ्यायला आवडत नाही. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, सांगितलं. तर मला म्हणाले की ज्योतिराव, एक गोष्ट लक्षात ठेवा, मी सावकार आहे. पैसा हा माझा प्राण आणि व्याज हा माझा श्वास. किती घेतो, किती सोडतो, सगळ्याचा हिशोब असतो माझ्याकडे. आणि हे 5 रुपये असंच देतोय किंवा मदत करतोय असं समजू नका. वर्षभर माझ्या घरच्या देवाला फुलं देण्याचं कबूल करा, त्याचे 5 रुपये.
तरी मी नाही म्हणालो, पण तेव्हा तात्यासाहेब म्हणाले, की ज्योतिराव, प्रत्येक काळात कुठल्या ना कुठल्या काळात एक बंडखोर ज्योतिराव जन्माला येतो. तेव्हा त्याच्यामागे 1000 तात्या भिडे उभे राहतात. तात्या भिडे होणं सोपं आहे. पैसे असले की होता येतं. पण ज्योती कसं बनावं? असत्याचा कोतळा फाडून त्यात मानवतेचा अंश कसा भरावा? आणि म्हणतात, मग नाईलाज झाला माझा. तर तेव्हा सावित्रीमाईला सुद्धा ते पटतं आणि ती म्हणते, होय खरं आहे. आणि म्हणते, हरकत नाही, वर्षभर त्यांच्याकडं फुलं घालूया. तेव्हा ज्योतिराव सांगतात, तात्यासाहेब म्हणाले, की आता वर्षभर पैशासाठी रात्रपाळी करत बसायची गरज नाही. आणि मित्रांनो, आता या दोघांच्या अशा बोलण्यामध्ये रात्र संपते आणि आता दुसऱ्या दिवशी सकाळी भवाळकर गुरुजी आलेले असतात आणि ते आता सावित्रीमाईला सांगत असतात, जेवढे मला सांगता शिकवता आले ते सांगितले. आता तुम्ही मुलींना उत्तम प्रकारे शिकवू शकता. तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, होय, तुमच्या अंगी मोठं कौशल्य आहे. खूप छान शिकवलं तुम्ही आणि म्हणूनच मला समजलं. तेव्हा भवाळकर गुरुजी म्हणतात, आता नवीन अध्यायाला सुरुवात. तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, तुमच्यासारखे गुरु लाभले हे माझं भाग्य आहे. आता इथून पुढं समजा छानच होईल. तर तेव्हा भवाळकर गुरुजी म्हणतात, अहो मी गुरु नव्हे, खरे गुरु ज्योतिराव. तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, अहो असं कसं, तुम्ही बी आहात की. तर तेव्हा भवाळकर गुरुजी म्हणतात, अहो तसे असते तर माझे कुटुंब शिकवले नसते का मी? मुळात तुम्हाला शिकवण्यास तयार करणे कठीण होते. ते श्रेय ज्योतिरावांचे. हा एक मात्र लक्षात ठेवा, ज्योतिराव चालत आहेत तो मार्ग अतिशय कठीण आहे. तो मार्ग इथून ते भिडेवाड्यापर्यंत इतका सोपा नाही. अहो मी तर म्हणतो, आता परीक्षा सुरू झालीये. आता फक्त एकच करायचं, घेतला वसा टाकायचा नाही. तेवढंच या केशव भवाळकरास समाधान. आणि म्हणतात, चला आता आपण प्रात्यक्षिक घेऊ. तर तेव्हा सावित्रीमाई विचारते, म्हणजे? तर तेव्हा भवाळकर गुरुजी म्हणतात, पार्वतीबाई, तुम्ही विद्यार्थिनी म्हणून खाली बसायचं. आणि सावित्रीमाईला सांगतात, आणि वहिनी, तुम्ही पंतोजी म्हणून वर्गात या. आणि तेव्हा तसं त्यांनी सांगितल्यानंतर या दोघी सुद्धा हसू लागतात. आणि तेव्हा आता भवाळकर गुरुजी बाजूला जाऊन उभे राहतात आणि पार्वती तिकडून पाटी आणि खडू घेऊन आतमधून बाहेर येते. आणि त्यानंतर विद्यार्थिनी म्हणून ती खाली बसते. आणि त्यानंतर सावित्रीमाई पुस्तक आणि खडू खडू वगैरे घेऊन पंतोजी म्हणून आतून बाहेर येते. आणि आल्या आल्या म्हणते, पहिली शिकवण, पंतोजी वर्गात आले की उभा राहून नमस्ते म्हणायचं. आणि पार्वतीला हळूच म्हणते, उभा राहा, उभा राहा. तर तेव्हा पार्वती सुद्धा उभा राहते आणि नमस्ते असं म्हणते. तर तेव्हा सावित्रीमाई सुद्धा नमस्ते असं पार्वतीला म्हणते. तर तेव्हा पार्वती सुद्धा अगदी सावित्रीमाईसारखं नमस्ते असं तिला म्हणते. तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, हां हां आता बसा. आणि त्यानंतर पार्वती आता परत खाली बसते. तर सावित्रीमाई सांगते, आता आज आपण शिकणार आहोत अक्षर ओळख, म्हणजे अक्षरं कशी काढायची ते शिकणार. सुरुवात करूया अ पासून. आणि म्हणते, मी दाखवते. आणि ते सगळं मित्रांनो, भवाळकर गुरुजी तर बाजूला उभं राहून सगळं बघत असतात आणि त्यांना ते खूप छान वाटत असतं. तर तेव्हा सावित्रीमाई पाटीवरती अ लिहून पार्वतीला दाखवते आणि ते पार्वतीला तर काय कळतच नाही. तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, थांबा ताईसाब, मी दाखवते कसं काढायचं. आणि त्यानंतर पाटी घेऊन तिच्याजवळ जाऊन बसते आणि पाटीवरती अ काढून तिला दाखवते आणि म्हणते, आता तुम्ही काढा. तर तेव्हा पार्वती आता खडू हातामध्ये घेते, पण तिला तो खडू धरताच येत नसतो. तर सावित्रीमाई म्हणते, थांबा असं म्हणून ती तिचा हात पकडते आणि तिचा हात पकडून पाठीवरती गिरवू लागते. आणि त्यानंतर म्हणते, अ झाला अक्षराचा, आता शिकणार आ. आ आईचा. तर पार्वती म्हणते, आ आईचा. आणि तिला सुद्धा ते खूप छान वाटत असतं सगळं. तर सावित्रीमाई म्हणते, मी काढून दाखवते तुम्हाला असं म्हणून पाठीवरती आ काढून दाखवते. आणि पार्वतीला म्हणते, काढा बरं. आणि त्यानंतर परत पार्वतीचा हात पकडते आणि पाठीवरती आ गिरवते. आणि तेव्हा पार्वती तर खूप खुश होते आणि म्हणते, आ आईचा आ. तर सावित्रीमाई म्हणते, शिकलात की, आता तुम्ही काढा. तर पार्वती म्हणते, म्या. तर सावित्रीमाई म्हणते, जमल जमल काढा. तर तेव्हा पार्वती तर आ गिरवू लागते आणि तेव्हा तिचा हात थोडा कापत असतो आणि सावित्रीमाई तिच्याकडे बघून हसत असते. आणि त्यानंतर भवाळकर गुरुजींच्याकडे बघते. तर तेव्हा भवाळकर गुरुजीसुद्धा सावित्रीमाईला अगदी बरोबर आहे असं मान डोलावून सांगतात. आणि यांचं इकडे मित्रांनो असं सगळं छान चालू असतं. आणि इकडे आता गंगाधर शास्त्री
हेरंबला बोलवतात आणि म्हणतात, हेरंब, उद्या परीक्षा सावित्रीची आणि आपलीही. उद्या सावित्री परीक्षा देणार, ती पास होणार आणि ज्योत्या मुलींची शाळा सुरू करणार आणि आपण ते होऊ द्यायचे नाहीये. तर हेरंब म्हणतो, आपल्याला काहीतरी करावे लागेल. तर तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात, काहीतरी करावं. असं म्हणून जे काही करायचं असतं ते सगळं काही हेरंबला समजावून सांगू लागतात आणि सगळं काही सांगून झाल्यानंतर म्हणतात, आले का ध्यानात? तर तेव्हा हेरंब म्हणतो, जी पंत. तर गंगाधर शास्त्री म्हणतात, कोणत्याही परिस्थितीत उद्या सावित्री परीक्षेला पोहोचणार नाही, हे लक्षात ठेवा. मी सांगितलेलं करा. आणि त्यानंतर आता रात्रीच्या वेळेस इकडे सावित्रीमाई अभ्यास करत असते आणि ज्योतिराव सुद्धा बसलेले असतात. तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, मालक, माझं डोळं लई दुखतात हो, जड झाल्यासारखे होतात. तर तेव्हा ज्योतिराव सांगतात, अगं सतत वाचन करतेस ना, म्हणून डोळ्यावरती ताण आला असेल. हे बघ, वाचन करताना अधूनमधून डोळ्याला विश्रांती दे, नाहीतर थंड पाण्याचा शिडकावा कर. नाही केलं ना तर भिंग लावावं लागल. तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, भिंग? तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, हो, भिंग नाही तर मग चष्मा. तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, चष्मा हे काय असतं? तर तेव्हा ज्योतिराव थोडंसं हसतात आणि म्हणतात, चष्मा हा असा डोळ्यावरती घातला का स्पष्ट दिसतं. तर सावित्रीमाई विचारते, असं कसं दिसल? तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, अगं खरंच, युरोपात अनेक लोक चष्मे वापरतात. म्हणजे जे लिहितात वाचतात त्यांच्यासाठी काचेचा वापर करून बनवलेली गोष्ट म्हणजे चष्मा. तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, आगोबाई, आणि त्यानं वाचता येतं? नवलच सांगताय. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, सावित्री, हे आपल्याला नवल वाटतं, पण युरोपात याला विज्ञान म्हणतात. आता युरोपात रेल्वे पण चालू झाली, त्याच्यात शेकडो माणसं बसतात, प्रवास करतात आणि महत्त्वाचं म्हणजे ते बैलांनी किंवा घोड्यांनी ओढल्याशिवाय चालते. तर सावित्रीमाईला तर आश्चर्यच वाटतं आणि ती म्हणते, अशी कशी चालल हो? घोड्यानं बैलांना कोणीतरी ओढायला हवंच की. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, हो चालती. कशावर माहिती आहे? वाफेवर. वाफेच्या शक्तीवर रेल्वे धावती. आणि सावित्री, काही दिवसानंतर तुला बिन बैलांची गाडी सुद्धा बघायला मिळेल. तर सावित्रीमाईला तर ते खूप आश्चर्य वाटतं आणि ती म्हणते, हो. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, हे असे अनेक शोध युरोपात लागतायत. कशामुळे माहिती आहे? विज्ञानामुळे. सावित्री, आपल्या देशातही हे घडू शकतं, पण त्यासाठी समाज साक्षर झाला पाहिजे. समाजातल्या अनिष्ट प्रथा नष्ट झाल्या पाहिजेत. मुलींची शाळा हे आपलं उद्दिष्ट आहेच, पण भविष्यात समाजातली प्रत्येक व्यक्ती शिकू शकते, अशी व्यवस्था आपल्याला निर्माण करायची आहे. आणि मित्रांनो, ते असं सांगत असतात आणि आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, गंगाधर शास्त्री आता सगळ्यांना सांगत असतात, आपण आतापर्यंत त्या ज्योती आणि सावित्रीला अडवण्याचा प्रयत्न केला, पण आता त्यांना विरोध न करता त्यांना जी माणसं मदत करतायत त्यांनाच धाक दाखवायचा. तर तेव्हा हेरंब म्हणतो, मी वेधशाळेतील शिक्षक घेतो आणि पुढे निघतो. तर तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात, उत्तम. आणि त्यांचं हे सगळं काही बोलणं असतं ते गोपिकाने ऐकलेलं असतं. तर मित्रांनो, इकडे ज्योतिराव सावित्रीमाईला सांगत असतात, सावित्री, आपला देशसुद्धा इतर देशांचा सारखाच प्रगत होईल, पण गुलामगिरी आणि जातीभेदामुळं त्याला खीळ बसलेली आहे, ती आपल्याला मोडायची आहे. आणि हे आपण करू शकू का नाही, याची सगळी भिस्त तुझ्या चौथी पास होण्यावरती अवलंबून आहे. तर तेव्हा मित्रांनो, सावित्रीमाईच्या डोळ्यात तर पाणी आलेलं असतं आणि ती म्हणते, तुमचे कष्ट मी वाया जाऊ द्यायची नाही. चौथीची परीक्षा मी उत्तीर्ण होणार, नक्की होईन, असं ती पूर्णपणे आत्मविश्वास ज्योतिरावांना देते. तर मित्रांनो, आजच्या पुरतं एवढंच आणि भेटूया परत उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.